हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? थोडे मुलं नर्वस असणार आहे. काल एसबीआयचा रिझल्ट लागलाय. अनफॉर्च्युनेटली ज्यांचा रिझल्ट नाही आलाय त्याच्यामध्ये शिफ्ट 1 शिफ्ट 2 चा सर काही रोल होता का? तर डेफिनेटली होता. असं नाही की एका शिफ्ट मधले खूप जास्त मुलं सिलेक्ट झाले, दोन्ही शिफ्ट मधले रिझल्ट आहे. पण एवढं खरं आहे की शिफ्ट 2 मध्ये थोडा अटेम्प्ट कमी असला तरी मुलांना फायदा झालेला आहे, एवढं मान्य आहे. पण मला असं वाटतं की याच्यामध्ये लकचा पार्ट होताच. तुमची कुठली शिफ्ट होती, काय होती. भरपूर जण असे म्हणत होते की सर आमच्यापेक्षा आमचे फ्रेंड्स हुशार होते पण त्या बिचारांचा रिझल्ट नाही आला. त्यामुळे मुलांनी स्वतःला जास्त ब्लेम नका करू, स्वतःला जास्त हार्ड पुश नका करू की यार माझ्याकडनं होईल की नाही. बरेच जणांना ते डाऊट्स येत आहे. त्याच्यामध्ये लकचा पार्ट होता हे मान्य करा. आणि लवकरात लवकर मला असं वाटतं तुमच्या जवळचे फ्रेंड्स फॅमिलीजला हे सगळं सांगा, थोडंसं बोला, शेअर करा. आणि आता याच्यावर किती दिवस वाया घालवायचे तुमच्यावरती, 1 दिवस रडायचं, 2 दिवस रडायचं का 3 दिवस. तर लवकरात लवकर मला वाटतं एका दिवसात सगळं क्लिअर करा आणि पटकन अभ्यासाला लागा, कारण अजून वेळ गेलेली नाहीये. ठीक आहे, अजूनही भरपूर टाइम आहे. आणि एप्रिलच्या वेळेस जसं तुम्ही तुमचे वीक पॉईंट्स काढले होते त्या वीक पॉईंटवरती आता वर्क करायला पाहिजे. ठीक आहे, सो ऑल द बेस्ट. डिटेलमध्ये आपण वीकली टॉकमध्ये डिस्कस करू.